कोरोना वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोना काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी घरातूनच अभिवादन करण्याचं आवाहन आणि महापरिनिर्वाण दिन घरातून कशा पद्धतीनं साजरा करता येऊ शकतो याविषयी केलेलं विवेचन. श्रोतेहो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी मुंबईतल्या चैत्यभूमी स्मारक इथं येऊ नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावं असं आवाहन शासन, प्रशासन आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभरातून चैत्यभूमी इथं लाखोंच्या संख्येनं अनुयायी येत असतात. मात्र यंदा कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्यानं एकत्र जमण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी इथं न येता आपापल्या घरून अनुयायांनी अभिवादन करावं असं आवाहन चित्रपट अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी केलं आहे. आपण दरवर्षी 6 डिसेंबरला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करायला चैत्यभूमीला जमतोच. पण यावर्षी करोनामुळे माझी तुम्हाला मनापासून अशी विनंती आहे की तुम्ही घरूनच बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करावं. आणि विश्वशांती सामाजिक संस्थेच्या वतीने एक उपक्रम राबवण्यात आला आहे. पोस्टकार्डद्वारे अभिवादन बाबांना. तुमच्या मनातल्या भावना या पोस्टकार्डद्वारे तुम्ही व्यक्त करू शकता. श्रोतेहो, महापरिनिर्वाण दिनाची प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शासकीय पद्धतीनं पूर्ण तयारी झाली असून अशोक स्तंभ, तोरणा प्रवेशद्वार, चैत्यभूमी, अशोक स्तंभ, भीमज्योती इथं सर्व ठिकाणी पुष्प सजावट तसंच रंगरंगोटी करण्यात आली आहे. अनुयायांना अभिवादन करता यावं म्हणून चैत्यभूमी इथून शासकीय मानवंदनेचं आणि अभिवादन कार्यक्रमाचं ऑनलाईन प्रक्षेपण केलं जाणार आहे. याविषयी सांगतायत नागसेन कांबळे. 6 डिसेंबर हा दिवस सर्व नागरिकांसाठी दुःखाचा दिवस असल्यामुळे हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. याची आपण कृपया नोंद घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्यामुळे कृपया यावर्षी सर्व अनुयायांना विनंती करतो, आपापल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यातून घरी बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपली श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या पवित्र चैत्यभूमी स्मारकाला माननीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय आणि इतर सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजता शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे. त्याचवेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. ऑनलाईन दर्शन अनुयायांना घर बसल्या व्हावं म्हणून दूरदर्शनच्या माध्यमातून दूरप्रसारण लागू होणार आहे. कृपया आपण अनुयायांनी याचा लाभ घेऊ. कोणीही चैत्यभूमीमध्ये गर्दी न करता आपण व आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या लाडक्या महापुरुषाला अभिवादन करणं हे आपलं कर्तव्य आहे. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराचं चिंतन व आत्मपरीक्षण करण्याचं व सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करूया व त्यासाठी 22 प्रतिज्ञाचं स्मरण करावे. चैत्यभूमी स्मारकाचं ज्यावेळी लागू होणार आहे त्यावेळी महानगरपालिकेने एक लिंक तयार केली आहे. त्या लिंकच्या द्वारे ऑनलाईन दर्शन होणार आहे. यंदा कोरोनाचा संसर्गरोग देशाला आणि उद्भवती स्थितीला सामोरं लागत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या कुटुंबाची प्राधान्याने काळजी घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाचं नियमाचं पालन करून आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. या दिवशी घर, गाव, परिसर, वस्ती इथे महापरिनिर्वाण दिन कृपया गांभीर्यपूर्वक पाहावा. कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये. अंधश्रद्धा तसेच अफवा पसरवणाऱ्यांना पासून सावध राहावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी
आपल्या कुटुंबीय आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाचं नियमाचं पालन करावं. आपली चैत्यभूमी, आपली जबाबदारी, चला सारे मिळून कोरोनाला हरवूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष व त्याग व विचाराचं स्मरण करूया. हीच खऱ्या अर्थाने सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अभिवादन घडेल असं मी सर्वांच्या वतीने आपल्याला आवाहन करतो. आणि या दिवशी बाबासाहेबांना एक अनोळखी माध्यमातून श्रद्धांजली अभिवादन करताना आपापल्या घरातून पोस्ट कार्ड आणावे. त्या पोस्ट कार्डावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी, दादर, मुंबई नंबर 4028 या पत्त्यावर आपला संदेश, आपला अभिवादन लेखणीच्या माध्यमातून लिहावे. ते पोस्ट कार्ड पोस्टाच्या माध्यमातून चैत्यभूमीला पोस्ट करावे. विश्वशांती सामाजिक जी संस्था आहे या संस्थेच्या वतीने हा उपक्रम घेतलेला आहे. भारत सरकार पोस्टाच्या वतीने चैत्यभूमी स्मारकाला सर्व कार्ड एकत्र करून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अर्पण करून याची नोंद घेणार आहे. आपण कृपया या पोस्टाचं एक नोंद करून या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अनोळखी अभिवादन करावे. आणि पुन्हा आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो, यावर्षी घरी बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करूया. हीच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली करेल. श्रोते हो, दरवर्षी चैत्यभूमी इथं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नागरी सेवा पुरवल्या जातात. मात्र यंदा कोरोना संसर्गामुळे अनेक निर्बंध घालण्यात आल्यानं यंदा अनुयायांनी आपापल्या घरातूनच अभिवादन करावं असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण मोठ्या संख्येने मुंबईमध्ये जिल्ह्यातून, अनेक राज्यातून, अनेक देशातून लोक आपल्या चैत्यभूमीला भेट देत असतात. जसे सण गुढीपाडव्यापासून ते अगदी दिवाळीच्या शेवटच्या सणापर्यंत आपण सगळे सण घरात बसून केलेले. तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, त्याला आपण घरात बसून अभिवादन करायचे. यासाठी अनेक आपले लीडर किंवा नेते या सर्वांनी या सगळ्या गोष्टीला संमती दिलेली आहे. तसंच विश्वशांती सामाजिक संस्थेने अभिवादन करण्याचा एक नवीन उपक्रम आपल्या समोर आणलेला आहे. मला वाटतं तो उपक्रम अतिशय चांगला आहे. अभिवादन पोस्ट कार्डद्वारे असं त्या संकल्पनेचं नाव आहे. ते उपक्रम मला वाटतं सर्वांनीच आपण या पद्धतीने करूया. एक पोस्ट कार्डवर आपला पत्ता, आपला फोन नंबर आणि डॉक्टर बाबासाहेब महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन असं करून जर आपण पाठवलं, जास्त तुम्ही चैत्यभूमी असा पत्ता लिहिलात तरी चालेल. सगळा पाऊस, अभिवादनाचा पाऊस पोस्ट कार्डद्वारे चैत्यभूमीवर येऊ दे, जेणेकरून सगळ्यांना जो आपला गर्व आहे बाबासाहेबांचा, तो गर्व आपण कायम राखू. पोस्ट कार्डची जी पोस्टात न जाता ते लुप्त होत आहे, ते पुन्हा चळवळीच्या स्वरूपातून त्याला आपण सगळ्यांनी हातभार लावूया, अभिवादन करूया बाबासाहेबांना. त्याप्रमाणे महानगरपालिका आपल्या सर्वांना घरात बसून, मग सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, तुमच्या व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल आणि टीव्हीच्या माध्यमातून कार्यक्रम, सह्याद्रीसारख्या गव्हर्नमेंटच्या वाहिनीमधला सगळ्याला आपल्याला घरात बसून हे सगळं बघायला मिळणार आहे. आपण सर्वांनी कोविड-19 ची फाईट करतो, त्याला हरवायचं आहे. अति गर्दी होता का म्हणे, कारण दिवाळीनंतरचं जे सगळं उघडलं गेलं आहे, मग ती धार्मिक स्थळं असतील, हॉटेल असतील, जिम असतील, ट्रेन असतील, त्यामुळे कोविडची संख्या पुन्हा वाढते. तो धोका कायम आहे आजही, तो धोका कमी होत नाही. तोपर्यंत आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला अभिवादन करूया आणि गव्हर्नमेंटनी घालून दिलेल्या सूचनांचं, उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या सूचनांचं पालन करूया.
श्रोतेहो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमी इथं लहान मुलांपासून वयोवृद्धही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. यंदा मात्र परिस्थिती वेगळी असल्यानं घरातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता येईल. आपण घरातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशा प्रकारे अभिवादन करू शकतो याविषयी आकाशवाणी मुंबईचे वृत्तनिवेदक सुनील कांबळे यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकूया. गेल्या काही वर्षापासून चैत्यभूमीवर काही तरुण एक चांगला उपक्रम राबवत असतात, एक वही एक पेन. या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी चैत्यभूमीवर जे लाखो माणसं येतात त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात असं लेखन साहित्य, शैक्षणिक साहित्य जमा होतं आणि नंतर त्याचं वाटप हे गरजू मुलांमध्ये केलं जातं. मला वाटतं की यावर्षी आपण चैत्यभूमीवर कोणीही जाऊ नये. बहुतेकांनी तसा आधीच संकल्पही केलेला आहे की आपण तिकडे न जाता इथूनच बाबासाहेबांना अभिवादन करूयात. पण अभिवादन कुठल्या पद्धतीने करायचं याच्याबद्दल काही गोष्टींचा विचार आपल्याला करता येईल. त्यापैकी ही एक गोष्ट आहे, एक वही एक पेन. एवढ्या मोठ्या प्रमाणात नसलं तरी आपण आपल्या वस्तीच्या पातळीवर, आपल्या गावाच्या पातळीवर, आपल्या तालुक्याच्या पातळीवर या प्रकारचा उपक्रम आपण राबवू शकतो आणि गरजू मुलांसाठी त्या साहित्याचं वाटप करू शकतो. मी स्वतः वैयक्तिक पातळीवर माझ्या कुटुंबासह, माझ्या पत्नी आणि मुलांसह, माझ्या परिवारासह, माझ्या मित्रांसह, माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसह 6 डिसेंबरला सकाळी बाबासाहेबांच्या बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचं पठण करणार आहे. या ग्रंथाचं वाचन करताना आणि श्रवण करताना बाबासाहेबांचे धम्मविषयक विचार आणि एकंदरीत त्यातल्या तत्वज्ञानाबद्दल त्यांनी केलेलं विश्लेषण हे लोकांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. मला वाटतं की तो ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर बहुतेकांकडे बाबासाहेबांचा किमान एक तरी ग्रंथ हा निश्चितपणे असणार आहे आणि त्या ग्रंथाचं वाचन तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आणि बाबासाहेबांचाच ग्रंथ असावा असंही काही नाही. बाबासाहेब हे ग्रंथप्रेमी होते. त्यांचं वाचनप्रेम किती आहे याच्याबद्दल नव्यानं कोणाला काही सांगायची गरज नाही. तेव्हा कोणत्याही एखाद्या विचारवंताचा ग्रंथ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि तो वाचू शकता. याचं सामूहिक वाचन करता येईल. विहारांमध्ये किंवा शाळांमध्ये सगळ्या प्रकारचे नियम पाळून, म्हणजे सुरक्षित अंतर एकमेकांमध्ये ठेवून, मास्क सगळ्यांनी घालून आणि कोरोनाविषयक, आरोग्यविषयक सगळे नियम हे पाळून या प्रकारचा वाचनाचा उपक्रम तुम्ही राबवू शकता आणि या निमित्तानं आपल्याला एक चांगला पायंडा पाडता येईल असं मला वाटतं. आणि ग्रंथांचं वाचन असेल किंवा ग्रंथाचं श्रवण असेल याच्याशिवाय आणखी महत्त्वाची गोष्ट असते की आजचा आपल्या पुढचा जो विषय आहे जागतिक हवामान बदलाचा, त्या विषयाच्या अनुषंगानं बाबासाहेबांनी सुद्धा या विषयावरती विवेचन केलेलं आहे. अनेकांनी कल्पना नसेल, हा विषय त्यांनी हाताळलेला आहे. तेव्हा त्या अनुषंगानं आपण पर्यावरण रक्षणासाठी म्हणून काही गोष्टी करू शकतो. किमान एक रोप लावू शकतो, ते वाढवू शकतो. या निमित्तानं आपण वृक्षारोपणाचा जरी उपक्रम राबवला तरी देखील तो एक चांगल्या प्रकारचं अभिवादनाचा एक वेगळा अभिनव प्रकार ठरेल असं मला वाटतं. श्रोतेहो, महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस. आपण सर्वजण त्यांचे अनुयायी आहोत. अनुयायांनी त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखवण्याची ही वेळ आहे. कोरोना संकटाच्या काळात जीव धोक्यात न घालता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी कटिबद्ध होऊयात आणि आरोग्याची काळजीही घेऊयात. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय विकास यादव आणि स्वाती केदारे आणि निवेदन शैलेश मोहिते.